नमस्कार, मी संदीप देसाई. आपण बघतोय आज एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये एससीबीसी प्रवर्गातून ज्यांनी 9 सप्टेंबर पूर्वी एससीबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले असतील त्यांनाही आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सामाजिक आणि एससीबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील 11वीचे प्रवेश रखडले होते. अखेर यावर तोडगा काढण्यात आला असून एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. मात्र यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आरक्षणाच्या दृष्टीने अर्ज केले होते त्यांची मात्र मोठी निराशा झाली आहे. इतकंच नाही तर आता विद्यार्थी आणि मराठा आरक्षणासाठी आग्रही असणाऱ्या संघटनाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये आपल्या बाजूने निकाल लागलेला होता. आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस केस गेली त्यावेळेस तेच पूर्वीचे सगळे वकील जसेच्या तसे ठेवले, उलट ॲडिशनल वकील त्या ठिकाणी दिले. आम्हालाही वाटत होतं जसं तामिळनाडूचा निकाल लागला किंवा इतर बाबतीतले निकाल लागले तसं कोर्टामध्ये केस चालू राहील, तोपर्यंत आहे तो निर्णय तशाच पद्धतीनं ठेवला जाईल. परंतु स्थगिती दिली गेली. त्या संदर्भामध्ये पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये की बाबा बेंचच्या पुढे जाऊ द्या, मोठ्या बेंच पुढे त्या ठिकाणी गेलं पाहिजे, अशा प्रकारे सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि मराठा समाज असेल किंवा इतर पण अनेक समाज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात. शेवटी राज्याला पुढे नेत असताना कुठलाही घटक, कुठलाही समाज हा नाराज न राहून त्याला बरोबरीनं घेऊन पुढे जायचं असतं आणि ते काम महाराष्ट्राचं सरकार करतं. जे काही या ठिकाणी चाललंय ते काही संघटनेचं मत वेगळं आहे, काही संघटनेचं मत वेगळं आहे. पण माझ्या मते आरक्षणाचा हा विषय तंटा, शेवटी मी सुद्धा 99 पासून मराठा आरक्षणाच्या बाजूनी झटणारा एक कार्यकर्ता आहे, तळमळीने रस्त्यावर उतरून काम करणारा एक कार्यकर्ता आहे. मधल्या काळामध्ये आमचा हा प्रश्न मार्गी लागला, पण मधल्या आता कोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या, माननीय उच्च न्यायालयाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या अडचणीमुळे हे पुढे विषय आला. तर ती राज्य सरकार नक्कीच या अडचणीतून बाहेर काढेल. तर सरकारच्या या अध्यादेशानंतर विनायक मेटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या मुलामुलींना शैक्षणिक प्रवेशामध्ये आणि नोकर भरतीमध्ये वगळून ही सर्व प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसं जाहीर केलेलं, तसा GR काढलेला आहे. हा सरळ मराठा समाजाच्या मुलामुलीवर खूप मोठ्या प्रमाणाचा अन्याय आहे. याचा अर्थ स्पष्ट असा दिसतो आहे की या सरकारची नियत चांगली नाही, मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही हे या सरकारने ठरवलेलं दिसतंय. आपण बघितलं की मराठा आरक्षणावर अवलंबून जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची मात्र या ठिकाणी घोर निराशा झालेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मराठा संघटना सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. कारण सरकारचा जो अध्यादेश आहे तो मात्र मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये निराशा करणारा असल्याचं म्हटण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्व शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लवकर आता सुरू होणार आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने अध्यादेश काढलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली. आता या अध्यादेशाप्रमाणे आपण जर बघितलं तर एससीबीसी प्रवर्गातून ज्यांनी 9 सप्टेंबर पूर्वी प्रवेश करता अर्ज केले असतील त्यांनाही आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सामाजिक आणि एससीबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिलेली होती. आणि या सगळ्यामुळे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर नाराजी मराठा समाजामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाच्या मुलांना सुपर न्यूमरिक पद्धतीनं 11वीमध्ये प्रवेश द्यावा असं झालं नाही तर आम्ही प्रवेश प्रक्रिया हाणून पाडू असा पवित्रा मराठा क्रांती संघटनांनी घेतलेला आहे. या संदर्भात राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव आणि कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आपल्याला माहिती आहे 9 सप्टेंबरला मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यानंतर ही सगळी 11वीची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. कारण एससीबीसीतल्या मुलांना नेमकं आता आरक्षण कुठल्या ह्याच्यातनं द्यायचं असा तो सगळा मुद्दा होता. त्यात मराठा संघटनांनी आंदोलनं केली. पण अखेर सरकारने
जो निर्णय प्रॅक्टिकली शक्य आहे तोच घेतलाय, अर्थात तो मराठा संघटनांना रुचलेला नाही. निर्णय असा आहे, तुला सांगतो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, हे जे आत्तापर्यंत रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनुसार जी ॲडमिशन 11वीची SCBC प्रवर्गातनं झाली ती कंटिन्यू राहणार, पण यापुढे ज्यांनी SCBCतनं अर्ज केलेत पण त्यांना प्रवेश मिळालेला नाही, मी थोडक्यात दुसऱ्या यादी तिसरी यादी या पुढच्या याद्यांना ह्या सगळ्या SCBCत अर्ज केलेल्या मुलांना ओपनमधून म्हणजे खुल्या प्रवर्गातूनच ॲडमिशन मिळणार आहेत. याचाच अर्थ मराठा समाजाच्या मुलांना आता SCBCतनं आरक्षण मिळणार नाही. आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहे धनंजय जाधव. आरक्षण मिळणार नाही एका अर्थाने स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिली होती, पण आता राज्य सरकारने तुम्ही म्हणताय तसं आता रद्द झालं एका अर्थाने SCBC आरक्षण सध्या तरी. आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की हे आघाडी सरकार आहे हे मराठा समाजाच्या दृष्टीने घातक आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही वारंवार सांगत होतो की आमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवले पाहिजेत. त्या सोडवण्याच्या पद्धती देखील आम्ही यांना सांगितल्या होत्या. आमच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजी महाराज यांनी एक सुपर न्यूमेरिक पद्धतीची एक पद्धत सांगितली होती, जी पद्धत मॉरिशसमध्ये असणाऱ्या मराठा पाल्यांच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अवलंबली जाते. काश्मीरमध्ये असणारे जे त्या ठिकाणचे अल्पसंख्याक लोक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी घेतली जाते. ती पद्धत अशी असते की त्या ठिकाणी जो कॉलेजचा टक्केवारीचा कॉलेजचे जे ॲडमिशनचे भाग आहेत त्याच्या पुढे काही जागा वाढवल्या जाव्यात आणि त्या जागा वाढवून त्या ठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं ॲडमिशन्स करून घ्यावं. यावर्षी जर पाहिलं तर ऑलरेडी मराठा समाजाला आरक्षण असल्यामुळे त्या जागा वाढलेल्या होत्या. त्याच्यामध्ये आमच्यासाठी जागा ज्या वॅकंट होत्या आमची फी सरकार भरण्याची तरतूद सरकारने केली होती. ती फी आमची या सरकारने भरावी अशी आमची मागणी होती. सुपर मेमोरियल पद्धतीने जर बसवलं तर ते घडलं असतं, परंतु कालचा निर्णय जर पाहिला, नितीन राऊतांनी सांगितलं होतं की दिवाळी गिफ्ट म्हणून आम्ही तुम्हाला महावितरणमध्ये समाविष्ट करून घेतो, परंतु दिवाळीचं गिफ्ट नाही, त्यांनी शिमग्याचं गिफ्ट आम्हाला दोन पद्धतीने दिलेलं आहे. एक तर महावितरणमध्ये आमच्या मुलांना डावललेलं आहे आणि आज रोजी पाहिलं तर EWS देतोय सांगून आमचं आज देखील शैक्षणिक पद्धतीमध्ये आम्हाला डावललेलं आहे. कोंढरे साहेब आलेले आहेत. मला सांगा, सरकारने GR काढला अखेर 11वीच्या ॲडमिशनचं, महावितरणचं सांगितलं की ओपन मधनच होणार ते, मग एका अर्थाने तुमच्या तोंडाला पानं पुसली मराठा समाजाच्या? नक्की पुसलेली आहे. आम्ही जे उपाय राज्य सरकारला सांगितले त्याच्या उलटं केलं. हा मराठा आरक्षण कायमस्वरूपी संपवण्याच्या डावातली पहिली स्टेप्स आज सरकारने केलेली आहे. काय केलेलं आहे तर SCBCची प्रवेश प्रक्रियामध्ये बाजूला ठेवली. आम्ही सांगितलं की SCBCच्या जागा तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही सुपर न्यूमररी जागा तयार करा, त्याच्यामध्ये सगळ्या मराठा समाजाच्या मुलांचा विषय सुटतो. त्या बाबतीत ती सगळी टेक्निकल नोट सरकारला सादर केलेली आहे. पण त्यांनी काय केलं की आज खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना खुल्यातनं प्रवेश घ्या, तर खुल्यातनं प्रवेश ऑटोमॅटिकली होतातच आहे. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम का होणार आहे की SCBCमध्ये कट ऑफचा जो विषय आहे त्या कट ऑफची माणसं ओपनमध्ये तिथं बसतीलच असं नाही. त्यापेक्षा दुसऱ्या समाजाच्या मुलाला जर त्याच्यापेक्षा जास्त मार्ग निघलं तर हा प्रवेश प्रक्रियेतनं बाहेर जाणार आहे. राज्य सरकारच्या 90% जागा ज्या आहेत 605 कोर्सच्या, इथे हा ॲडमिशनचा विषय येत नाही. ॲडमिशनचा विषय येतो पुणे, मुंबई, नागपूर मेट्रो सिटीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज ह्या ठिकाणचाच प्रश्न प्रलंबित होता. हे सरकारला 3 वेळा सांगितलेलं आहे आणि ह्या पुरता विषय हा सरकार आत्ता 24 तासाच्या आतमध्ये सोडू शकतो. तो सोडवला तो कोणताही मराठा समाजाचा मुलगा SCBCतनं जो पात्र होता तो याच्यापासून वंचित राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. तो निर्णय सरकारने घ्यावा आणि तो घेण्यासाठी सरकारला कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण नाही. यासाठी सर्व टेक्निकल नोट्स आम्ही सरकारकडे सादर केल्यात आणि परत काल संभाजीराजेंनी माननीय मुख्यमंत्री चर्चा करून त्यांची वेळ मागितलेली, त्या बैठकीमध्ये याच्यावर निर्णय व्हावा यासाठी आम्ही निश्चितपणे आग्रही राहणार आहोत. इन केस समजा तसा निर्णय नाही झाला धनंजय, कारण सरकारने आता त्या GR काढून मोकळे झालेले आहेत, थोडक्यात त्यांना तो निर्णय घ्यायचा नाही असं आपण फॉर द टायमिंग समजूया, मग पुढची भूमिका काय मराठा? मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मराठा विद्यार्थ्यांची भूमिका जर सांगाल, तुम्ही ज्यावेळेस या बातमीची सुरुवात चालू केली तर मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमुळे तुम्ही असं सांगितलं की शैक्षणिक प्रक्रिया थांबली होती का, तर हे चुकीचं आहे. ही शैक्षणिक प्रक्रिया जी थांबली होती, तुम्ही आमच्या डोक्यावर आरक्षणावर सांगा, असं नाही. कोविडमुळे थांबली होती ती प्रक्रिया, सर्व जे थांबलेली आहे कोविडमुळे दिवसांची चाल ढकल झालेली आहे. परंतु ही जी प्रक्रिया जर हे सरकार आमच्यावरती लादत असेल आणि या विद्यार्थ्यांचे जर ऍडमिशन करणारच असं म्हणत असेल तर या ऍडमिशनची प्रक्रिया आम्ही होऊ देणार नाही, हे तुमच्या माध्यमातून जाहीर सांगतो. आपण पाहिलं स्वाती, थोडक्यात मराठा संघटनांनी आता पुन्हा एकदा संघर्ष अटळ आहे अशीच भूमिका घेतल्याचं दिसते. त्यांचं सरळ म्हणणं आहे आम्हाला सुपर न्यूमरिक पद्धतीने आमच्या मुलांचे ऍडमिशन करून द्या, नाहीतर आम्ही ऍडमिशन होऊ देणार नाही. आपण बघितलं सरकारनं अध्यादेश काढलेला आहे, मात्र मराठा संघटनांमध्ये मराठा आरक्षणासाठी जे समन्वयक आहेत किंवा मराठा वेगवेगळ्या संघटना आहेत यांच्यामध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारच्या निर्णयावर ते समाधानी नाही आहेत. याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत नागपूरवरून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दत्ता शिर्के आहेत. दत्ताजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. प्रतिक्रिया बघतोय, अध्यादेश काढल्यापासून मराठा समाजाच्या नाराजी व्यक्त केली जाते, काय म्हणणं आहे मराठा क्रांती मोर्चाचं?
कारण हा जो निर्णय हा चुकीचा निर्णय आहे. याच्यामुळे मुलांचं नुकसान होणार आहे आणि मुलांचं नुकसान हे चुकीचं आहे. कोणत्याही सरकार, कोणतीही सरकार असो, त्यांनी मुलांचं नुकसान करणं हे चुकीचं आहे आणि हा निर्णय घेणं योग्यच नाही. आणि असा जो निर्णय घेत आहे तर हे सरकारचं कुठेतरी अपयश आहे आणि हे सरकार आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे. अगदी दत्ता शिर्केजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघितलं की आता दुसरा एक असा मतप्रवाह किंवा विचार येतोय की आतापर्यंत जे रखडलं ते मराठा आरक्षणाच्या माध्यमातून किंवा मराठा आरक्षणासाठीच ही सगळी प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे असं सुद्धा माथी मारण्याचा प्रयत्न होतोय असं मराठा क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे. जी मागच्या काही काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये रखडलेली प्रवेश प्रक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या नावावर ढकलली जाते असं सुद्धा म्हणणं आहे. बरोबर आहे. सरकारने ही दोन बाकी जे लोक आहे, मराठा आरक्षणा व्यतिरिक्त जे लोक आहे त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मराठा आरक्षणाचा जो म्हणजे जो मोर्चे निघाले, जे आरक्षणासाठी जो लढा सुरू आहे त्या लढामध्ये कुठेतरी खंड पाडण्याचा आणि दोन समाजामध्ये तंटा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आरक्षण जे आहे आणि जो आता हे प्रवेश प्रक्रिया आहे कोरोनाच्या काळामध्ये लटकले होते पण याला मराठा आरक्षणामुळे थांबवून ठेवलेलं आहे असं सांगून ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे केला जात आहे. अगदी आपल्यासोबत समन्वयक मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे सुद्धा आपल्यासोबत आहेत. राजेंद्रजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. ज्या दिवसापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही रस्त्यावर आहात, सरकारशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करताय. आजच्या अध्यादेशाकडे कसं बघता? ही जी प्रक्रिया आज राज्य शासनाने केलेली ही तात्पुरती मलमपट्टी आहे. ज्यावेळेस एखाद्या प्रवर्गाला रिझर्वेशन नसतं तो ऑटोमॅटिकली खुल्या प्रवर्गामध्ये जातो. आज जो राज्य शासनाने 24 तारखेला जो शासन निर्णय काढलेला आहे त्याच्यातली वाक्यरचना फार मजेशीर आहे की 9 तारखेपर्यंत 9 सप्टेंबर पर्यंत सुप्रीम कोर्टच्या डिसिजनच्या अगोदर ज्यांच्या ऍडमिशन झाल्या परंतु त्या निकालाचे त्यांनी पैसे भरलेले नव्हते त्यांचं क्लॅरिफिकेशन सुप्रीम कोर्टकडनं घेणं अपेक्षित होतं. ते झालेलं नाहीये आणि सुप्रीम कोर्टामध्ये याची तारीखच लागली नाही. नंबर 1. नंबर 2 काय झालेलं आहे याच्यातलं 2020-21 ला स्टे असल्यामुळं 9 तारखेपर्यंतच्या ऍडमिशन कायदेशीरदृष्ट्या संरक्षित आहेत की नाही याची क्लॅरिटी या आदेशामध्ये नाही. नंबर 3 अडचण काय आहे की आता जे एसईबीसीतले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये शेवटचा कट ऑफ उदाहरण तर घ्या, एखादा मुलगा एसईबीसीतला 480 नंबर आला शेवटचा तर त्याला खुल्या प्रवर्गात जेव्हा डायव्हर्ट करायचं त्याच्यापेक्षा 482 गुण असलेला मुलगा जर ओपन कॅटेगरीमध्ये ऑल कॅटेगरीतला आला तर त्याला तिथे ऍडमिशन द्यावं लागेल आणि मग ह्याचं ऍडमिशन त्याच्यामध्ये जाऊ शकतं. त्यामुळं 90% कॉलेजचा प्रश्न येणार नाही परंतु जी 10% कॉलेज नामांकित आहेत, इंजिनिअरिंग आहे आणि मेडिकल आहे याच्यापुरता हा प्रश्न आहे. याच्यासाठी सुपर न्युमररी राज्य शासनाने एक निर्णय घेतला. तर मागच्या वर्षी राज्य सरकारने 19 तारखेला 17 मे 19चा GR आहे. ह्या GR मध्ये वेगवेगळ्या लोकांसाठी अशा प्रकारच्या सुपर न्युमररी पोस्ट तयार केल्यात, केंद्रांनी केल्यात, IIT मध्ये केल्यात. मग राज्य शासनाच्या हातामध्ये जे निर्णय आहे तो निर्णय घेण्यासाठी 2 महिने का वाट पाहावी लागते हा आमचा प्रश्न आहे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की जे मराठा विद्यार्थ्यांना इतर खुल्या प्रवर्गातनं ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना एसईबीसी आणि ओबीसी प्रमाणे सवलती मिळणार आहेत का ह्याची पण क्लॅरिटी होणं आवश्यक आहे. अगदी आपण सरकारचे प्रतिनिधी किंवा सरकारच्या काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे सुद्धा आपल्यासोबत आहेत. राजू वाघमारेजी, राजेंद्र कोंढरे यांनी मांडलेले सगळे प्रश्न आणि त्यांनी उपस्थित केलेल्या काही शंका आपण ऐकल्या असतीलच. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? सरकारनं असं का केलं? मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, कसं आहे बघा, सरकारने कुठल्याही मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली नाही आहेत. सरकारचा हा निर्णय आहे कारण आता वर्ष संपत आलेलं आहे. मुलांचं वर्ष फुकट जाईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. सरकारकडून 4 वेळा सुप्रीम कोर्टाकडे आम्ही अर्ज केले. सरकारने सुप्रीम कोर्टाकडे तारीख मागितली. सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत तारीख दिलेली नाही. सरकार सुप्रीम कोर्टाच्या कारभारात हस्तक्षेप करू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये लाखो विद्यार्थ्यांचा जो प्रवेशाचा प्रश्न आहे तो जर प्रश्न आपण रोखून धरला तर 1 वर्ष फुकट जाण्याची शक्यता त्याच्यामध्ये असते. आणि त्यामुळे सरकारने हा जो निर्णय घेतलाय तो फक्त याचसाठी घेतलाय की कोणाचंही नुकसान होऊ नये, कोणाच्याही विद्यार्थ्यांना त्याबाबत नुकसान सहन करता येऊ नये म्हणून हा निर्णय घेतलाय.
याच्यामध्ये मराठा आरक्षणाला पानं पुसल्याचा किंवा राजू वाघमारेजी मराठा आरक्षणाला पानं पुसल्याचा किंवा राजू वाघमारेजी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचं असं म्हणणं आहे, जर सरकारच्या हातातला हा निर्णय होता तर मग 2 महिने वाट का बघितली सरकारनं, अगोदरच का निर्णय घेतला नाही, प्रक्रिया प्रवेशाची सुरू झाली असती. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, पण सरकारला ही अपेक्षा होती की ज्यावेळी आम्ही आदरणीय सुप्रीम कोर्टाकडे ऍप्लिकेशन केले त्यावेळी सुप्रीम कोर्ट याची जी आणीबाणीची परिस्थिती आहे ती लक्षात घेता सुप्रीम कोर्ट आपल्या सुनावणीची तारीख डिक्लेअर करेल, सुप्रीम कोर्ट सुनावणी घेईल, ही आमची मागणी होती. पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने ती तारीख घेतली नाही, सुप्रीम कोर्टाने ती सुनावणी पुढे घेतली नाही आणि मग त्याच्यामुळे शेवटी वाट बघितली आपण आणि नाही होत आहे. मग उगाच कोर्टाच्या याच्यात आपण हस्तक्षेप तर करू शकत नाही, आपण त्यांना फक्त अपील करू शकतो, आपण विनंती करू शकतो. ती विनंती सरकारकडून 4 वेळा करण्यात आली. म्हणजे सरकारला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, सरकारचं मत त्याबाबत अगदी क्लिअर आहे. माननीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी याबाबत स्पष्टपणे सांगितलं, स्वतः साहेबांनी यामध्ये लक्ष घालून आम्ही 4 वेळा ऍप्लिकेशन केले. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. ही परिस्थिती असल्यामुळे आज ही परिस्थिती आली की आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की लोकांचं मुलांचं आयुष्य हे फुकट जाता कामा नये. वर्षासाठी आम्ही घेतलेलं ह्याच्यामध्ये मराठा आरक्षण बघा, आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण आम्ही डिक्लेअर केलं, राणे समिती आघाडी सरकारच्या काळात आम्ही तयार केली, या महाविकास आघाडीच्या काळात माननीय अशोकरावजी चव्हाण सारख्या माजी मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये पूर्ण याची धुरा घेऊन त्यांनी अगदी काळजीपूर्वक बारकाईने त्याच्यामध्ये लक्ष घालून आम्ही हे काम करतोय. त्याच्यामुळे सरकारला याच्यामध्ये पूर्णपणे इंटरेस्ट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. आणि अगदी राजू वाघमारेजी, तुम्ही सरकारची भूमिका मांडलेली आहे, या सरकारच्या भूमिकेवर समन्वयक मराठा क्रांती मोर्चाचे यांना 100% आक्षेप असू शकतो आणि त्यांची सुद्धा भूमिका जाणून घेऊया. मात्र या अगोदर आपण जाणार आहोत जे विद्यार्थी या आरक्षणाचा सगळा ज्या रेंगाळलेला कार्यक्रम आहे याच्या भरोशावर त्यांचं करिअर आहे, या विद्यार्थ्यांशी आपण बोलणार आहोत. एक विद्यार्थिनी आहेत रागिनी मोहिते म्हणून आपल्यासोबत. रागिनीजी, आजचा अध्यादेश तुम्ही सरकारचा बघितला असेल, वाचला असेल, काय म्हणणं आहे तुमचं सरकारच्या अध्यादेशानंतर? मला यावर इतकंच म्हणायचं आहे की आपण आताच पोस्टपोन होत असलेल्या एमपीएससी बद्दल बोलूया. कोरोनामुळे एमपीएससी सतत पोस्टपोन होत चालली आहे. पण एमपीएससी पोस्टपोन होत असताना मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा पोस्टपोन होत चाललाय. जर पुढे जाऊन एमपीएससीची परीक्षा होते आणि जो मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यावर काही रिझल्ट नाही आला तर जे मराठा समाजाचे तरुण तरुणी आहेत त्यांचं नुकसान नाही का होणार? आणि जर या मुद्द्यावरती निकाल लागला पण तो एमपीएससी नंतर लागला तर त्या मुलांना आणि मुलींना फायदाच काय? आमचं तर भविष्य टांगणीवर लागून जाईल ना एमपीएससीच्या मुद्द्यावरून किंवा त्या परीक्षेवरून. रागिनी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता एमपीएससीची तयारी करताय का? आणि काही बऱ्याच भागामध्ये असं झालंय किंवा बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये असं झालंय मुलांना सिलेक्शन झाले पण त्यांच्या नियुक्त्या होत नाही आहेत, त्यांना नियुक्ती पत्र दिली गेलेली नाहीत, असे नियुक्त्या रखडलेल्या आहेत. अशी काही उदाहरणं तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात का? आणि तुमच्याबद्दल सांगाल? मी सांगायचं असं, मी एमपीएससी देत नसली तरी जी माझी मोठी बहीण आहे ती एमपीएससी साठी प्रिपरेशन करते आहे मागच्या 2 वर्षापासून. आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जरी लांबणीवर जात असला आणि कोरोनामुळे जरी ते लांबणीवर जात असलं तरी ती प्रिपरेशन कंटिन्यू करत आहे. पण तिने कितीही प्रिपरेशन केली आणि जर आरक्षणाचा मुद्दा तिथे सॉल्व्ह नाही झाला आणि कुठेतरी जर आरक्षणाचा जो पण निकाल आहे तो एक्झाम झाल्यावर किंवा निकाल झाल्यावर लागला तर तुम्हाला नाही वाटत का की त्यांच्या भविष्यावर थोडा ना फार फरक पडेल? बरोबर, अगदी भविष्यावर फरक पडणारच आहे आणि जे काय आहे ते लवकरात लवकर व्हावं असं विद्यार्थ्यांची सुद्धा भावना आहे. राजेंद्र कोंढरेजी, विद्यार्थिनीची प्रतिक्रिया आपण बघितली आणि सरकारची भूमिका राजू वाघमारे यांनी सुद्धा मांडलेली आहे. काय म्हणणं आहे राजू वाघमारे यांच्या भूमिकेवर तुमचा? बघा, वाघमारेंना माझं या ठिकाणी पुन्हा एकदा सांगणं आहे सर्वांच्या साक्षीने की जे सरकारच्या हातात आहे ते सरकारने लवकर करायला काय अडचण होती का? ते कायम सर्वोच्च न्यायालयाचं सांगतात. त्या सुनावणीमध्ये मी सुद्धा होतो. व्हर्च्युअल हिअरिंगचा जो फटका शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मराठा आरक्षणाला बसला, कोर्टाने ज्यावेळेस इंटिमेट केलं 2020-21 साठी आम्ही स्टे देतोय, त्यावेळेस सरकारच्या वकिलांनी किंवा सरकारच्या अधिकाऱ्यांनी
आपल्या काउन्सिलला हे फीडबॅक द्यायला पाहिजे होता की 20-21च्या जवळपास 70% ऍडमिशन पाईपलाईन मधनं पुढे गेलेले आहेत. ही जर प्रक्रिया पुढे गेलेली असती ती रिव्हर्ट करता येत नाही, कोर्टाच्या ध्यानात आलं असतं तर कोर्टाने कदाचित 2020-21 साठी शैक्षणिक प्रक्रियेला स्टे दिला नसता. बरोबर. आता ती चूक झाल्यानंतर सरकारने 4 वेळा अर्ज केला, 4ही वेळा ही मेन्शन करण्याची गरज होती की सगळ्या पाईपलाईन मधल्या ऍडमिशनचं आम्ही काय करायचं. ते झालेलं नाही. आणि आज आम्ही हे सांगतोय की शेवटच्या कट ऑफ पॉईंटचा मुलगा ओपन मध्ये तो कॉम्पिट करू शकणार नाही, त्यावेळेस तो अफेक्टेड होणार. हा अफेक्टेड विद्यार्थी ऍडमिशन इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि 11वीच्या ठराविक कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर फटका बसेल. त्याच्यासाठी सुपर न्युमररी ही राज्य सरकारच्या हातात असलेली गोष्ट आहे. ती आज इंजिनिअरिंगला AICTE ची परमिशन मिळू शकते आणि 11वीच्या ऍडमिशन्स मध्ये राज्य सरकार स्वतःच्या हातात आहे. तो निर्णय 3 तासाच्या आत घेऊ शकतं. फक्त मेडिकलच्या बाबतीमध्ये आम्ही एक पर्याय सांगितला, जर आपल्याला काउन्सिल मेडिकलनी परमिशन दिली नाही तर ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेज मिळेल त्याच्या फरकाची रक्कम मागच्या वेळी जशी सरकारने भरली होती खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्याची, तशी SCBC अफेक्टेड विद्यार्थ्यांच्या फीचा फरक 8 लाखाच्या आतल्या उत्पन्नाचा तो जर सरकारने भरला तर याच्यातनं मार्ग निघेल. आमचं काही सरकारची संघर्ष करायची इच्छा नाही, परंतु निर्णय शक्ती ज्या गोष्टीची लगेच होण्याची आवश्यकता आहे ते निर्णय जर लवकर झाले तर रस्त्यावर संघर्ष करण्याची वेळ येणार नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. अगदी या सगळ्यामध्ये आपण बघितलं राजेंद्र कोंढरे यांनी पण म्हणणं मांडलेलं आहे काय नेमकं सरकारनं करायला पाहिजे होतं आणि अजून सुद्धा सरकार काय करू शकतं. राजू वाघमारे यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की राजेंद्र कोंढरे यांनी सरकारच्या बाबतीमध्ये काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आरक्षणाचा गुंता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय मराठा आरक्षण आणि त्यासोबतच सरकारनं काढलेल्या अध्यादेशाच्या बाबतीमध्ये. राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. राजू वाघमारेजी, आपण बघितलं कोंढरे यांनी मांडलेले सगळे मुद्दे तुम्ही ऐकले असतील. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीच्या वेळेला काय झालं हे सुद्धा आपण राजू वाघमारे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. राजू वाघमारे यांच्या तांत्रिक कारणांमुळे संपर्क तुटलेला आहे. आपण जाऊयात रागिनीकडे. रागिनी एक विद्यार्थिनी आहे आणि ती स्वतः विद्यार्थिनी आहे, मग तिची बहीण किंवा तिचे मित्रमैत्रिणी सुद्धा MPSCचा अभ्यास करत असतात. रागिनी, एक सरकारकडून अपेक्षा होती ज्या वेळेला सरकारनं घोषणा केलेल्या होत्या की मराठा आरक्षणासाठी हे करू, मराठा आरक्षणासाठी ते करू, मात्र आता तसं काही होताना दिसत नाहीये. एक विद्यार्थी म्हणून थोडीशी निराशा वाटते भविष्याबद्दल आणि निर्णयाबद्दल. म्हणायचं असं की मी एक विद्यार्थिनी आहे. माझं जे पण आयुष्य पुढे ठरवल्या जाईल ते मी काय शिक्षण घेते किंवा मी पुढे कुठे जाते यावर होईल. पण जर शिक्षणाच्या बाबतीतच इतका मोठा आरक्षणाचा जर अडथळा येत असेल तर आम्हाला खरंच चिंतेची बाब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी किंवा जेव्हा आरक्षण जाहीर झालं होतं तेव्हा काही सिलेक्टेड गव्हर्नमेंट कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 50% फी माफी दिल्या जात होती किंवा जे आरक्षण लागू करण्यात आलेलं होतं. पण यावर्षी तसं काही नाही आहे आणि कोविडमुळे ऑलरेडी सगळ्यांनाच आर्थिक चणचण जाणवत आहे. अशा वेळेस जर आम्हाला कुठलीच सवलत नाही आहे, आरक्षण नाही आहे, कुठल्याच प्रकाराचा जर आम्हाला आधार नाही आहे तर ही आमच्या पालकांसाठी तशीच आमच्यासाठी खूप मोठी चिंतेची बाब आहे. कारण की मग आम्ही भविष्यात पुढे काय करायचं याच्यात एक कुठे तरी एक अडथळा आलेला आहे असं मला वाटतं आणि मला प्रकर्षाने जाणवत आहे. अगदी आपण दत्ता शिर्के यांच्याकडे जाऊया. दत्ताजी, बघितले का विद्यार्थ्याची काय तळमळ आहे, कशा पद्धतीनं भविष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आता या सगळ्या अध्यादेशानंतर झालेला आहे. सरकारचं असं म्हणणं आहे, राजू वाघमारे यांनी भूमिका मांडलेली आहे की हा एका वर्षापुरता यातून मार्ग काढण्यासाठी काढलेला निर्णय आहे, घेतलेला निर्णय आहे, कारण इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. कसं बघता? एका वर्षासाठी नाही आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचं कसं असतं, शिक्षण घेत असताना त्यांच्यासाठी एक एक दिवस महत्वाचा असतो. 1 वर्ष म्हणजे भरपूर होऊन जातं. एका विद्यार्थ्याचं 1 वर्षाचं नुकसान होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण जेव्हा मागितलं होतं तेव्हा शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मागितलं होतं. मुलं शिक्षणच घेणार नाही, त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार नाही, पुढे जाणार नाही तर नोकरीत कुठे जातील. मग हे सरकारने विचार करायला पाहिजे. सरकारने आम्हाला म्हटलं होतं की सगळ्या गोष्टी आम्ही देऊ आणि आताच राजू वाघमारेंनी हे म्हटलं होतं की सरकार हे आरक्षणासाठी तत्पर आहे, ते कसं मिळतं याच्यासाठी प्रयत्न करत आहे. पण याच्यावरून असं वाटतं की सरकारला कुठेही आम्हाला आरक्षण द्यायचं नाहीये आणि हा आरक्षणाचा जो गुंता आहे आणि जे बर्डन सरकारवर आलेलं आहे हे कुठेतरी थांबवायचं आहे असं याच्यावरून दिसतं. अगदी आपण राजू वाघमारे यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया.
वाघमारेजी, राजेंद्र कोंढरे आणि दत्ता शिर्के यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडलेला. राजेंद्र कोंढरे यांनी मगाशी एक मुद्दा मांडला की प्रवेशाची प्रक्रिया एवढ्या पुढच्या टप्प्यापर्यंत गेली आहे हे सरकारच्या प्रतिनिधींनी कोर्टात सांगितलंच नाही, नाहीतर वेगळा निकाल लागला असता, स्थगिती दिली नसती प्रवेशाला, असं कोंढरेंचं म्हणणं आहे. काय म्हणाल तुम्ही याच्यावर? आता मला जरा व्यवस्थित बोलू द्या. ठीक आहे, बोला. सगळ्यात माझं पहिलं एक सांगणं आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला हे स्पष्टपणे सांगणं आहे की महाविकास आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा हा आरक्षणाला आहे आणि आरक्षणासाठी सगळ्या गोष्टी करण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. आता ज्यावेळी आता माझ्या अगोदरचे वक्ते जे म्हणत होते की सरकार याच्याबाबत सरकारचं लक्ष नाही किंवा सरकारची इच्छा नाही, अहो ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये प्रश्न जातो त्यावेळी तुमच्या आणि माझ्या इच्छेपुढे काय होत नाही. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये तारीख असणार, सुप्रीम कोर्टामध्ये आपण केस करतो आरक्षणाच्या बाबतीत, ज्यावेळी तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईल त्यावरच सरकार खाली सगळ्या गोष्टी करू शकतं. आता जर निर्णय सुप्रीम कोर्ट आपली सुनावणी लावायला तयार नसेल, 4-4 वेळा ऍप्लिकेशन केल्यानंतर पण सुप्रीम कोर्ट त्याच्याकडे लक्ष देणार नसेल, तर सरकार म्हणून आपण काय करू शकतो याच्याकडे आपण लक्ष घेतलं पाहिजे. आपण फक्त इकडे बसून जर आरोपच करायचे सरकारवर तर ते आरोप करणं चुकीचं ठरेल, कारण सरकारच्या बाजूने सगळे प्रयत्न केले जात आहेत. राहिला प्रश्न की विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा आणि विद्यार्थ्यांच्या वर्ष फुकट जाण्याचा, त्या तो वर्ष फुकट जाऊ नये. कारण आता करोनामुळे जी परिस्थिती आली आणि इतर गोष्टींमुळे जी परिस्थिती, आता हे पूर्णपणे सगळीकडे प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे. आपण जर अजून वाट बघत होतो का, तर बाबा सुनावणी घेतली तर त्याच्यातून निर्णय होईल. आता जर सुनावणीसाठी जर लेट होत असेल आणि वर्ष संपण्याची वेळ येत असेल तर मग मुलांचं वर्ष फुकट घालवायचं का? अगदी राजू वाघमारेजी, तुम्ही जे सरकारची भूमिका मांडताय ते सरकार म्हणून योग्य आहे, इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. मात्र राजेंद्र कोंढरेंना काही या विषयावर बोलायचे. राजेंद्रजी बोला. हे बघा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि सरकारची अडचण आम्ही समजून घेऊ शकतो आणि आम्हाला कायदा आणि घटना कळते. आमचा प्रश्न असा आहे की जोपर्यंत स्टे व्हेकट होत नाही तोपर्यंत काही पर्यायी बाबी आपल्याला करता येतात का? या बाबतीमध्ये राज्य शासनाबरोबर 3 बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये सुपर न्युमररीचा सांगितलं. वाघमारेजी, आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण राज्य शासनाला सांगा की जे एसीबीसीच्या कट ऑफ पॉइंट मध्ये सगळ्यात शेवटचा जो प्रवेशित विद्यार्थी होणार होता तो ज्यावेळेस ओपन मध्ये कन्वर्ट होईल आणि ओपनच्या कट ऑफ पॉइंट मध्ये तो बाहेर फेकला जाईल, अशा विद्यार्थ्यांसाठी ठराविक कॉलेजेसमध्ये हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यांना कुठेतरी सामावून घेण्यासाठी सुपर न्युमररीचा पर्याय राज्य शासनाला करता येतो. काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी केलाय, केंद्रशासित प्रदेशातल्या मुलांसाठी केला, गल्फ कंट्रीतल्या मुलांसाठी केलाय. मग एसीबीसीच्या मुलांसाठी करायला सरकारला कुठली अडचण नाही. त्याचे कायदेशीर सगळे पर्याय आम्ही करत नाहीये, तो करणं आवश्यक आहे. कोंढरेजी, वाघमारेंच्याकडनं आपण उत्तर घेऊया. वाघमारेजी, सुपर न्युमररी बद्दल काय म्हणणं आहे सरकारचं? बघा, कोंढवेजी जे म्हणताय की सुपर न्युमररी जी पद्धत आहे ती लागू करण्यात यावी, याबाबत सरकारचा विचार विनिमय आम्ही करू. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सरकारशी बोला. मी माननीय माजी मुख्यमंत्री, आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांशी याबाबत नक्कीच आम्ही चर्चा करू, त्यांच्या कानावर हा पर्याय घालू आणि मग त्यानंतर त्याबद्दल काय आहे ते आम्ही पूर्णपणे जाहीर करू. पण एक गोष्ट मी परत एकदा निक्षून सांगतोय, माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि महाविकास आघाडी, आमच्या सगळ्यांचं मत हे मराठा आरक्षणाच्या बाजूचं आहे. अगदी राजू वाघमारेजी, महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाला, राज्यातल्या सगळ्याच पक्षांचा पाठिंबा आहे, सगळ्याच नेत्यांचा पाठिंबा आहे. मात्र तरीही आरक्षणाचा गुंता सगळा वाढलेला पाहायला मिळतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता सरकारशी बोलाल किंवा अशोक चव्हाणांच्याशी सुद्धा बोलाल. मात्र कोंढरेंचा अजून एक सवाल होता की 3 बैठका याबद्दलच्या झाल्या, मग सरकारनं त्यावर अंमलबजावणी का केली नाही? थोडक्यात उत्तर द्या, आपल्याला छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. काय आहे की या सुपर न्युमररी बद्दल जे ते म्हणतायत त्याच्यातला अजून निर्णय झालेला नाही, कारण ह्याच्यामध्ये करोना आणि या बाकीच्या गोष्टीमुळे जी गुंतागुंत पूर्णपणे तयार झालेली आहे, हा काही छोट्या 2 कॉलेजेसचा प्रश्न असणार नाही आहे. हा प्रश्न पूर्णपणे संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे आणि सगळ्या लोकांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मग आपण ठराविक गोष्टी करायला गेलो आणि त्याच्यामधून जर अजून त्याच्यामध्ये जर गुंता झाला आणि लोकांचे वर्ष फुकट गेली तर ती व्हायला नको, म्हणून सर्वसाधारण हा निर्णय घेतला.
अगदी राजू वाघमारेजी, तुमची भूमिका लक्षात आली, सरकारची भूमिका लक्षात आली. आपल्याला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुद्धा आपल्या सोबत आहेत. आता आपण बघितलं समन्वयकांची भूमिका, मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांची भूमिका आपण बघितली. नाराजी आहे सरकारच्या अध्यादेशानंतर. आता पुढचं पाऊल काय असणार आहे याविषयी पण आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आरक्षणाचा गुंता या विशेष कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे आहेत, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दत्ता शिर्के, विद्यार्थिनी एक आहे आपल्यासोबत, आणि काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे सुद्धा आहेत. राजेंद्र कोंढरेजी, आता तुम्ही मगापासून उल्लेख केलात की सरकारनं हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, सरकारनं तोंडाला पानं पुसली. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि मराठा क्रांती मोर्चामध्ये नाराजीचं वातावरण आहे या अध्यादेशानंतर. पुढचं पाऊल काय असेल आता मराठा क्रांती मोर्चाचं, मराठा समाजाचं? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे स्थगिती आदेश मिळालाय तो स्थगिती आदेश उठवण्यासाठी सरकार जे प्रयत्न करेल त्या प्रयत्नाबरोबर आम्ही पण ते प्रयत्न करत आहोत. आणि सरकारच्या त्या भूमिकेशी आमची भूमिका समान आणि समन्वयाची आणि पाठिंब्याची असेल, कारण उत्तर सरकारला द्यायचंय सुप्रीम कोर्टमध्ये. त्यामुळं ह्या केसमध्ये तांत्रिकदृष्ट्या स्टे व्हेकट होण्याच्या दृष्टीने जी परिस्थिती सुप्रीम कोर्ट पुढे जायला पाहिजे ती लवकरात लवकर जावी याच्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. जर आता ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण होऊन गेली तर काय होणार आहे, तर सुप्रीम कोर्ट स्टे व्हेकट करताना जर तुमची प्रोसेस कंप्लीट झाली, आता स्टे व्हेकट करायचं कारण काय असं विचारू शकतो. आणि मग हा विषय पुढच्या 4-5 वर्ष बासनात गुंडाळला जाऊ शकतो. वाघमारे साहेबांना अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे की काही लोकांनी असे प्रयत्न केले होते की मराठा आरक्षण AEWS मध्ये कन्व्हर्ट करायचं, तर तो ऑप्शन आम्ही जाणीवपूर्वक नाकारला होता, कारण त्याच्यात पण सुप्रीम कोर्टमध्ये आम्हाला प्रॉब्लेम झाला असता. आता एकच पर्याय सरकार पुढे आणि आमच्या पुढे आहे की सुप्रीम कोर्टामधला जे स्थगिती आदेश आहे तो अंतरिम स्थगिती आदेश चुकीच्या ग्राउंड्सवर झालेला आहे. त्यामुळे ती वस्तुस्थिती पूर्णपणे विशद करण्यासाठी सरकार आणि जे काही सहयोगी याचिकाकर्ते यांच्या वतीने आम्ही सुप्रीम कोर्टाकडे ती बाजू मांडू आणि त्याच्या माध्यमातून खरी वस्तुस्थिती कोर्टापुढे आल्यानंतर तो आमचा विषय लवकरात लवकर निकाल लागेल असा आम्हाला विश्वास आहे. अगदी दत्ता शिर्के सुद्धा आपल्या सोबत आहेत. शिर्केजी, काय म्हणणं आहे तुमचं? आता कोंढरे यांनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं सरकारनं बाजू मांडली पाहिजे मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये. तुमचं काय म्हणणं आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर? मराठा समाजाची बाजू जी सुप्रीम कोर्टात मांडायची आहे ती सरकारने योग्यरित्या मांडली पाहिजे. जे कोंढरेजींनी सांगितले ते पण मुद्दे ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे हे कोर्टाच्या लक्षात आणून दिलं पाहिजे, जेणेकरून कोर्ट निर्णय घेण्यासाठी बाध्य होऊ शकेल आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. वाघमारेजींना असं म्हणायचं आहे की ते म्हणतात आहे की सरकार प्रयत्नशील आहे. सरकार कोर्टामध्ये आहे, कोर्टात त्यांना उत्तर द्यायचं आहे. कोर्टात त्यांचे वकील साधे उभे राहू शकत नाही आणि त्या केसेस प्रलंबित होतात, पुढची तारीख मिळतं. आणि हे सगळं होत असताना त्यांना एक पुन्हा सांगायचं आहे की यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो असंतोष समजा फुटला तर त्याचे काय परिणाम होतील ते सरकारला स्वतः भोगावे लागतील. राजू वाघमारेजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. वाघमारेजी, तुम्ही ऐकलं असेल शिर्के यांनी काय मत मांडलेलं आहे, किंवा राजेंद्र कोंढरे यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवरून काय आपल्याकडनं सरकारकडनं मागण्या किंवा अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. राजेंद्र शिर्के सारखे जे लोक आहेत ना ते सरकारबद्दल गैरसमज पसरवण्यासाठी अशा पद्धतीच्या चॅनलवर येऊन घोषणा करतात. त्यांना एवढं कळत नाही की सरकार जे प्रयत्न करतंय ते मनापासून करतंय. आरक्षण आम्ही आणलं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात आम्ही आरक्षणाचा मुद्दा आणला. आज माननीय अशोकरावजी चव्हाण हा पूर्णपणे मुद्दा लावून धरलेला आहे, महाविकास आघाडीने पूर्ण लावून धरलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आरक्षणाची काळजी फक्त शिर्केंना आहे आणि महाविकास आघाडीला नाही आहे का? की आरक्षणाची काळजी जर आघाडीला नसती, महाविकास आघाडीला, तर आरक्षणाच्या बाबत महाविकास आघाडीने निर्णय घेतला असता का? अशा प्रकारे म्हणजे इथे बसून वाघमारेजी, हा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे, विद्यार्थ्यांच्या शिर्केजी ऐकून घ्या. तुम्ही आम्हाला शिकवू नका. तुमच्यापेक्षा जास्त कळकळ आम्हाला विद्यार्थ्यांची आहे, तुमच्यापेक्षा जास्त कळकळ मराठा आरक्षणाची आम्हाला आहे. त्याच्यामुळे इकडे बसून बदनामी करण्याचा प्रयत्न सरकारचा बंद करा तुम्ही, आणि जे तुम्ही राजकारण करण्याचा प्रयत्न करताय तो पण बंद करा.
मराठ्यांच्या नावावर बदनामी राजकारण करण्याचा आणि प्रश्न नाही विद्यार्थ्यांच्या आहे, ही नावावर वस्तुस्थिती राजकारण आहे. करू नका. आपण ही वस्तुस्थिती करू जाणून नका. घ्यावी. ही कसली वस्तुस्थिती का आम्ही प्रयत्न केले नाहीत का की आमच्या वकिलांना जे वकील आहेत ते नामवंत वकील देशातले घेतले, जे वकील याच्या पूर्वीच्या सरकारने घेतलेले तेच वकील आम्ही कायम केले. आम्ही काय केलं त्याच्यामध्ये नवीन वकिलांची भर टाकली. म्हणजे ते वकील मागच्या वेळी चांगले होते, आता यावेळी वाईट झाले. काय चाललंय काय शिर्के? नाही आता वाघमारेजी फक्त गोष्टी करू नका. वाघमारेजी तुमचा मुद्दा लक्षात आला. वाघमारेजी तुमचा मुद्दा लक्षात आला. या राजेंद्र प्रकारच्या कोंढरे यांनी एक मुद्दा मांडलेला होता की सरकारचे वकील एकदा उपस्थित राहिले नव्हते आणि त्यामुळे पुढे तारीख पडली किंवा सुनावणी त्यावेळेला झाली नव्हती. सरकारकडनं अपेक्षा काय आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या किंवा सरकारच्या वकिलांनी काय करणं अपेक्षित आहे? कोंढरेजी, तुम्ही एकदा पुन्हा ते सगळं सांगाल की कशा पद्धतीनं सरकारनं भूमिका मराठा आरक्षणाची मांडली पाहिजे? दोनच मुद्दे आमचे महत्वाचे आहेत की आता जे 4 अर्ज आपल्याकडे महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टमध्ये केलेले आहेत, आपल्याला अर्जन्सी याच्यासाठी होती की आपली संबंध प्रक्रिया बंद पडलेली होती शैक्षणिकची, आणि दुसऱ्या बाजूला भरती प्रक्रिया वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या संदर्भातला प्रश्न आहे. ह्यामध्ये सगळा जो पूर्णपणे राज्यामध्ये अस्वस्थता तयार झाली, ही जर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आली, नंबर 1. आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये असा होता की पाईपलाईन मधल्या ऍडमिशन ज्या पूर्ण झाल्या त्याची क्लॅरिटी सुप्रीम कोर्टाकडनं जर आवश्यक झाली असती आणि ती लवकर मिळाली असती तर प्रश्न सुटला असता. आता दुर्दैवाने काय झालंय की 4 वेळा अर्ज करून जर सुप्रीम कोर्टाने निर्णय नाही घेतला तर राज्य शासनाच्या हातात शेवटचा पर्याय काय आहे? तो सुपर न्युमरीचा आहे, तो तात्पुरता केला पाहिजे. जी भरती प्रक्रिया तुम्ही आता एकदम 12,000 10,000ची सांगितली, ती काही टप्प्यामध्ये करून त्याच्यात काय मार्ग काढता येतो का, तो एकदा निर्णय घेतल्यानंतर त्या पद्धतीने जायला पाहिजे. परंतु आमचं काय म्हणणं नाही की सरकार काहीच करत नाही, सरकार प्रयत्न करतंय, परंतु हे प्रयत्न करत असताना जखम आम्हाला आहे, त्यामुळे आम्हाला त्यातल्या वेदना जास्त समजतात आणि त्या वेदनेवर काय उपचार पाहिजे तर आम्ही मागतोय. आता तो करत असताना अनेक नामवंत वकील आमच्याही मागणीवरनं तुम्ही दिले, स्वागत आहे, परंतु तो जो कम्युनिकेशन काय त्या दिवसाच्या 15 मिनिटांमध्ये पडला, हा वाघमारे साहेब तुम्ही मान्य करा. जर कोर्टाला 2020-21च्या 70% प्रोसेस पूर्ण ऍडमिशनच्या झालेल्या आहेत, हे जर त्या दिवशी निदर्शनास आलं असतं तर कदाचित यावेळी 2 वेळा पूर्ण सुनावणी झाली, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने कधीही मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली नव्हती, ईडब्ल्यूएस मध्ये स्थगिती दिलेली नव्हती. आणि दुर्दैवाने काय झालंय, मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, ज्या 102 वेळा घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये सांशकता निर्माण केली, ते राज्य शासनाचे अधिकार आजही राज्य शासनाला ते आहेत. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला एक पत्र लिहून हे अधिकार आमचे आहेत की नाही एक साधा प्रश्न विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर 10 दिवसाच्या आतमध्ये दिलं तर सुप्रीम कोर्टामध्ये जे आमची ज्या विषयावरची सुनावणी होणार आहे तो विषयच मार्गी लागेल. परंतु तो विषय आता सुप्रीम कोर्टच्या बेंचकडे येणार, मग बेंच कोर्टाला केंद्राला विचारणार, मग केंद्र रिप्लाय देणार, ह्याच्यात किती महिने जातील. जे पत्र व्यवहाराने काम होऊ शकतं, आज केंद्रामध्ये काँग्रेसचे खासदार आहेत, त्यांनी जाऊन जर रामदास आठवलेंच्या केबिन मध्ये बसले, आता आम्ही फडणवीस साहेबांना 15 मिनिटापूर्वी पुण्यामध्ये भेटलो आणि त्यांना तेच सांगितलं की 102 घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये जे केंद्र सरकारने केलेली आहे त्याच्यात राज्याला अधिकार आहेत का नाही तुम्ही विचार केंद्राला आणि सांगा आम्हाला. जर तो विषय त्या पद्धतीने असेल तर मराठा आरक्षणातला एक मोठा अडथळा दूर होईल. मग राहायला फक्त 50%ची क्रॉस लिमिट केली, त्याच्यामध्ये देशातल्या 26 राज्यामध्ये जी परिस्थिती ती एकत्रित सुनावणी झाली तर त्याच्यात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल ना. परंतु तो विषय एका बाजूला चाललाय आणि वेगवेगळ्या मुद्द्यामधनं मग ओबीसी वर्सेस मराठा असे अनेक कंगोरे फुटत चाललेत, राज्यातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललंय, ते आम्हाला नकोय. त्यामुळे ह्याच्यात लवकरात लवकर मार्ग काढावा, यासाठी जबाबदार सर्व राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने एकत्र यावं आणि त्याच्यातनं काय मध्यम मार्ग काढून निर्णय घेता आला तो घ्यावा. अगदी या सगळ्यावर आता राजेंद्र कोंढरेजी, तुमचं म्हणणं सगळं लक्षात आलं. मराठा क्रांती मोर्चाचं, मराठा समाजाचं म्हणणं काय आहे हे तुम्ही मांडलेलं आहे. राजू वाघमारे यांच्याकडून आपण सरकारची भूमिका काय आहे ते आपण मगापासून ऐकतोय. आता तुम्ही जे म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यावर पण त्यांच्याकडून उत्तर घेऊयात. सरकार कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये काम करते? तुम्ही सुद्धा म्हणालात की सरकार चांगलं काम करते, पण अजून यामध्ये थोडंसं काम आणि समन्वय राखणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन राजू वाघमारे यांच्याकडून सुद्धा उत्तर जाणून घेणार आहोत. या चर्चेमध्ये आपण बघतोय की छोटासा ब्रेक घेऊयात, मात्र ब्रेक नंतर सुद्धा सरकारची काय भूमिका आहे, मराठा समाजाच्या काय अपेक्षा आहेत आणि मराठा समाजाचं पुढचं काय पाऊल असणार आहे यावर चर्चा करूया. कोणत्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघितलं ब्रेकवर जाण्यापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत. राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. राजू वाघमारेजी,
तुम्ही मगापासून सरकारची भूमिका मांडताय, आता राजेंद्र कोंढे यांनी मांडलेले मुद्दे बघितले, त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार काही करत नाही असं नाही, पण समन्वयाचा जो अभाव दिसतोय तो कुठेतरी बाजूला गेला पाहिजे, समन्वय झाला पाहिजे. सुप्रीम कोर्टात सुनावणी असेल किंवा जो युक्तिवाद करायचा आहे त्या बाबतीमध्ये काय सांगाल तुम्ही त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर? पहिली गोष्ट म्हणजे समन्वयाचा अभाव जे ते त्या बाबतीत जे म्हणतायत तो अभाव आम्ही प्रत्येक मिटिंगच्या आधी, प्रत्येक तारखेच्या आधी आम्ही सगळ्यांना बोलवून त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून भूमिकेच्या बाबतीत माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी मिटिंग्स घेऊन, बाकीच्या पक्षांच्या मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये चर्चा केली. याच्याही पेक्षा अजूनही समन्वय पाहिजे असेल तर त्या दृष्टीने सरकार नक्कीच प्रयत्न करेल आणि त्याच्याबाबत आमचं काही नकार नाहीये. कारण हा प्रश्न जो मराठा क्रांती मोर्चाने लावून धरलाय किंवा बाकीच्या संघटनांनी लावून धरलाय तेवढाच प्रश्न हा महाविकास आघाडीने किंवा काँग्रेस राष्ट्रवादीने पण त्या काळात लावून धरलेला आहे. कारण आमच्या पक्षात पण मराठा आहेत ना, आमचे वोटर्स किंवा आमचे कार्यकर्ते मराठा नाहीत का? त्याच्यामुळे काळजी मराठा आरक्षणाची जेवढी या संघटनांना आहे तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळजी सरकार म्हणून किंवा आम्ही मराठा आरक्षण घेऊन आलो म्हणून आम्हाला नक्कीच आहे. तर त्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या गोष्टी सरकार म्हणून आम्ही नक्कीच करतोय. आता त्यांनी जो एक उपाय सांगितला की त्याबाबत पत्रव्यवहार, आता तर ऍज फार एज एवढी माहिती मला आहे त्या माहितीच्या आधारे मला असं कळतं की ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकारचा जर कोर्टाची केस असेल तर केंद्र सरकार त्याबाबत परत निर्णय घेईल किंवा राज्य सरकारला त्याबाबत घ्यायला सांगेल. याच्यामध्ये शंका वाटते, पण त्यांनी जो मुद्दा उचललाय, कोंढवेंनी जे सांगितलेलं आहे त्याच्याबाबत पण आम्ही नक्कीच, मी तुम्हाला आश्वासन देतो की याबाबत आम्ही नक्कीच बोलणी करू आणि या 102च्या अमेंडमेंटच्या बाबतीत आपल्याला काय निर्णय घेता येईल त्याबद्दल पण सरकार निर्णय त्याच्याबाबतला काय घेऊ शकतो की नाही त्याबाबत आम्ही चर्चा करू आणि आम्ही लोकांसमोर त्या गोष्टी घेऊन येऊ. कारण ही काळजी जी आहे ही सरकारला, अगदी सरकारला सुद्धा काळजी आणि यातून काहीतरी सकारात्मक बाहेर येईल अशी अपेक्षा मराठा समाजाला असेल. राजू वाघमारेजी, तुम्ही धन्यवाद, सरकारची भूमिका मांडली त्याबद्दल. आपल्यासोबत राजेंद्र कोंढरे, राजू वाघमारे, दत्ता शिर्के आणि रागिनी मोहिते सगळे सहभागी झालेले होते. या आरक्षणाच्या गुंत्यावर आपण मागच्या तासाभरापासून चर्चा करतोय. अध्यादेश राज्य सरकारनं प्रवेश प्रक्रियेसाठी काढलेला आहे, मात्र या अध्यादेशानंतर राज्यातला मराठा समाज जो आहे, मराठा बांधव आहे, तो थोडासा नाराज आहे, तोंडाला पानं पुसल्याची भावना आहे. मात्र राजेंद्र वाघमारे यांनी सरकारची भूमिका मांडलेली आहे. सरकार सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका निभावत असल्याचं आणि सरकार सुद्धा पॉझिटिव्ह असल्याचं मत मांडलेलं आहे. यानंतर बघूयात मिशन पाणी या विशेष मोहिमेमध्ये आपण पाहणार आहोत आंध्र प्रदेशातल्या वारंगल गावातली प्रेरणादायी